तर आत्ता जणीला घेऊन आली. उन्हाळ्यात आहे ना एक फायदा आहे, जर तुम्हाला स्टीम करायचं असेल चेहऱ्याने तर एक चक्कर मारून या, एका गल्लीत तरी जाऊन या तुम्ही, स्वतःला पॅक करून म्हणजे कवर करून. तेव्हा ना तुमचा चेहरा स्टीम होऊन जाईल आणि ग्लो येईल स्किनला बरं का. मला आला का? नाही, कारण की ऑलरेडी मी गावाला जाऊन काढी होऊन आलेली आहे. तर मला 2-3 आठवडे किंवा 1 महिना तरी जास्तीत जास्त 15 दिवस लागतील ग्लो व्हायला. आणि जे नॅचरल ग्लो असतं ज्यांचा, ते कधीच उन्हात गेले ना ते एकदम लाल होऊन जातात, पण काळे नाही होत. ती स्किन जळत नाही. आपले जे काळे लोक असतात ना, ती स्किन जळून जाते. आणि स्वतःला कवर करा, स्टीम पण होऊन जाईल आणि चेहरा काळा पण नाही पडणार, है ना. आज कळालं. आमच्या घरात ना चोर घुसलाय बरं का. हे बघा, हे बघा, दिसतंय का? हे मोठा चोर घुसलाय. नाही नाही नाही, कुठे गेलाय चोर? हे बघा, खिडकीतून आला बरं का, खिडकीतून. तिकडे खिडकी उघडी होती. हे बघा मित्रांनो, चटका लावताय मला. हे बघा, असे त्रास देता मला रोज. असे त्रास देत आहे बघा, चेहरा बघा यांचा. मला रोज टॉर्चर करतात बरं का. हे टॉर्चर करून आहे ना ती अशी पूर्ण बारीक झाली नाही. बारीक झाली, टॉर्चर करतात ना म्हणून बारीक होऊन गेली आहे. टॉर्चर करून चष्मा लागून गेलाय. टॉर्चर करून केस सोडून गेले हिचे बघा, केस सोडून गेले हिचे. टॉर्चर करून तिकडे. तर मच्छर खूप झाले म्हणून हे काय म्हणतात, याला काय म्हणतात? गुड नाईट थोडी येते, काय म्हणतात मलाच माहित नाही. गुड नाईट कोयला जाणार. हा, याचंच नाव नाही माहिती मला. लावलं का? खूप जास्त मच्छर झाले आता. थोडंसं जरी दार उघडं राहिलं ना, मग मच्छर घुसून जाते. ते एक्स्ट्रा 4-5 घुसून जातात मध्ये. अय्या, आता आम्ही स्वयंपाक नाही करणार आहे, बाहेर जाणार आहे जेवायला. पैसे नाही आहे. कसं काय पैसे नाही आहे? आहेत तर पैसे. आमची माय बोली आमचा मराठी. पिशवी ते खाली पाय. हा, तीच तेवढीच आहे. काय आणणार आहे तेवढ्यात? काय मावणार नाही? मावून जाईल तर ना गहनी. गहनीची कटिंग करायचं आज, केस कापायचे आहे ना गहनी. खूप सारे वाढून गेले नुसते डोळे. पुढचे पण असे कट करायचे एवढे एवढे, ठीक आहे. नंतर लगेच वाढतात बेटा ते केस. पुढचेच करायचं फक्त. नाही, मागची गड्यात नुसतं गरम होतं ना आता उन्हाळ्याचं. हा, इकडे बी गड्यातच करायचं. हा, मग असे वरती असं कट इथपर्यंत, कानापर्यंत करायची, इथपर्यंत. नाही ना अगं हा, लगेच वाढतात तुझे. इकडं. हा, ठीक आहे. इथपर्यंत. आता शेंडी बांधायला लागली आणि केस 1-1.5 महिन्यात खूपच वाढतात तिचे, वाढून जातात. तिथले पण. आणि हे इथले तर डोळ्यात जातात ना सारखे सारखे. आणि आता उन्हाळ्याचं ना खूप गरम होतं, त्याच्यामुळे मग कट करून घ्यायचं ना ग. आणि पप्पांची पण कटिंग करायची आहे. पप्पाची दाढी कटिंग करायची. पप्पाचे बी केस वाढून गेलेत ना ग. केस बी कटिंग करायचंय. चला निघा. गेट आउट.
गेट आउट. पायी पायी जायचंय का?